चला तर आम्ही सगळ्यांनी काले कलरचे कपडे घालून चाललोय। 1 तारीख आहे आज आणि आम्ही चाललोय हल्दीला। 3 ठिकाणी आम्हाला हल्दीला जायचं आहे। तर पहिलेच आम्ही मोरिली गावात गेलो। गावात गेल्या मारुतीचं मंदिर एवढं भारी होतं म्हणून लगेच दर्शन केलं। विचार केला जाऊन मस्तपैकी दर्शन घेऊया। त्यानंतर आम्ही गेलो निकिता यांच्या घरी। तर बघतो इथं बाबा उभे सांगता अजून देव खेळूनशी झाले ना, आणि देव खेळवल्याच्या नंतरच हल्दीला सुरुवात करतात। मग आता बघणार काय, बराच टाईम झालेला म्हणून बँडवाल्यानं पण बँड वाजवायला घेतला। पण देव आपले बघतं तर तिथून देव पण आपले आलेत मस्त वाजत गाजत। थोडा लेट झाला पण ठीक आहे, होतं कधी कधी। आणि मग नंतर देवांना आपण घरामध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांचे देव खेळून झाले आणि अशा प्रकारे हळदीला आपल्या सुरुवात झाली। मग कोणत्या पण कामाला देवांशिवाय सुरुवात होत नाही। तर इकडे आपली पाटील परिवारातली अंबरनाथ गावातली सगळी फॅमिली इथं एकसाथ बसलेत। तर जाम भारी वाटला सगळेजण। आणि इकडे बघा आपली डोकरीबाई, बाबा जशा हल्दी सुरू झाल्या तशी पहिली नाचणारी आपली डोकरीबाई हातात पिशवी घेऊन। पिशवी कोणाला घेतली मला काही समजलंच नाही। तर इथं बघा आपलं जीन्स घाला का वन पीस घाला, पण हल्दीमध्ये कोली लुकशिवाय काय भारी आहेच नाही। तर एवढा भारी भारी कोली लुक केलता ना मोरिवली गावामध्ये, तर मला तर जाम आवडला। सगळ्यांनीच कोली लुक केलता। त्यानंतर निकिता पण तयारी करून आली। मग आम्ही तिच्यासोबत फोटोशूट केला, कारण नवरी आहे तर तिचा फोटो काढलाच पाहिजे जाता जाता। तर इथं माझे काही फॅन पण भेटले। त्याच्यानंतर आम्ही आता आलो आहोत अंबरनाथ गावात पाड्यावरती मीनाक्षी आणि मंदार यांच्या हल्दीला। तर इकडे परत माझी ब्लॅक गँग, ब्लॅक तर आमचा फेवरेट कलर आहे सगळ्यांचाच, तुमचा पण असेल, माझ्या नवऱ्याचा तर आहेच आणि माझा पण आहे। तर इकडे बघा आम्ही मीनाक्षीवर फोटो काढत नाही, तर इथे परमेश महाली आणि प्रवीण पाटील यांचा ऑर्केस्ट्रा होता आणि आपले फ्रेंड आहे म्हटल्यावर आपण त्यांना भेटायला तर वरती जाणारच। तर ताई भेटल्या आणि नेहमी आपण त्यांना भेटतो आणि मगच जातं जेव्हा आपल्या गावातली लोक येतात। तर परमेश माळी आणि प्रवीण पाटील यांचा ऑर्केस्ट्रा तर एकच नंबर आणि त्यांनी माझं नाव एक सोडून 2-3 वेळा घेतलं होतं, धन्यवाद। आणि इथे आपले हे डान्सर दादा आहेत ते पण चांगले ओळखीचे। त्यानंतर आम्ही गावामध्ये आलो करण अंबरनाथ गावात। आम्ही ही आहे करणची आई, आज खूप सुंदर दिसते ती, म्हणजे वरमाईचं लुक तर भारीच असतं। तर इकडे करणच्या आम्ही फोटो काढायला घेतले न। करणचा स्टेज एक नंबर होता, कारण व्हाईटवरती आमचा ब्लॅक कलरच्या साड्या अजून उठून दिसत होत्या। त्यामुळे आमची पूर्ण ही जी ब्लॅक कलरची गँग आहे ना ती खूप सुंदर दिसत होती। माझी जावशी होत्या, माझी मैत्रीण स्वाती, तिची मुलगी प्रिन्सू आणि सगळेजण। नंतर बघतं का इथं आपला साजन आणि प्रतीकचा पण ऑर्केस्ट्रा होता त्यांच्या इथं, आणि त्यांचा पण ऑर्केस्ट्रा एकच नंबर असतो। मला खरं तर त्यांना भेटायला जायचं होतं वरती, पण नाही भेटलं, कारण इथे खाली बोलता बोलता बघतं तर काय त्यांनी जसा ऑर्केस्ट्रा चालू केला तशी पब्लिक नाचायला गेली डायरेक्ट स्टेजवरती आणि एवढा नाचत होती ना का भारीच होता एकदम। आणि सगळी आम्ही अशी बघत होतो। तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी दाखवते बघा, एवढा ऑर्केस्ट्रा भारी होता का नवरदेवाला काय राहिलाच नाही। नवरदेव आणि नवरदेवचा बापूस दोघं पण नाचत होते, पण नवरदेवाच्या स्टेजवरती कोण जाऊन बसले तुम्हाला दाखवते मी। म्हणजे जिथे आपण फोटो काढले नवरदेवासोबत सगळेजण मस्तपैकी नाचत आहेत आणि इकडे बघा तुम्ही नवरदेवाच्या जागेवरती कोण जाऊन बसले। आता याचा काय हेतू होता मला काही समजला नाही। तो मोबाईलमध्ये एवढा दंग होता, इथं एवढी पब्लिक नाचते ते बघायचं सोडून, ऑर्केस्ट्रा बघायचं सोडून, तो मोबाईलमध्ये एवढा दंग होऊन ते पण नवऱ्याच्या जागेवर बसलेला हे बघून मला जाम हसायला येत होतं, म्हणून मला कंट्रोल झाला नाही।